आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यातील भूमी अभिलेख कार्यालयात लाचेची मागणी, श्याम जरे यांचा आरोप। आम्ही कधीही कोणतीही मागणी केलेली नाही, अविनाश ठोकळ यांनी केले आरोपाचे खंडन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा येथील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। शेतात मोजणी करण्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला। मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कोणतीही मागणी केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे। पाहूयात याबाबत सविस्तर अहवाल। श्रीगोंदा येथील भूमी अभिलेख कार्यालयात शेतजमिनीच्या मोजणीसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे दिलीप लबडे यांनी केला आहे। कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत असून नागरिकांशी उद्धट भाषेत बोलले जात असल्याची तक्रार देखील करण्यात आली आहे। कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे श्याम जरे यांनी थेट कार्यालय बंद ठेवण्याची मागणी केली। जोपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात नाही तोपर्यंत हे कार्यालय बंद ठेवण्यात यावे, नागरिकांची आर्थिक लूट थांबली पाहिजे, अशी ही मागणी श्याम जरे व दिलीप लबडे यांनी केली आहे। आज मी भूमिलेख कार्यालयामध्ये आला असता पहिले हद्द कायम करण्यासाठी ते आलते, त्यांनी हद्द कायम केली। नंतर मला बाकीचे त्याला मोजणी त्यांची राहिली, ते मोजणीसाठी आलो असं ते म्हणले तुम्हाला हे पैसे मला द्यावे लागतील। मला अविनाश ठोकळ यांनी 1 लाख रुपये मागणी केली डायरेक्ट समोर आणि त्यांचं मत आहे की पुरावा काय, तर हे कार्यालय शेतकऱ्यांचे पैसे घेण्याशिवाय काम करत नाही, ह्याच्यावर ठोकळावर कडक कारवाई झाली पाहिजे। त्याला सामील सिंगाडे भाऊसाहेब आणि पूर्ण स्टाफ आहे, ज्यामध्ये कॅमेरे बंद आहेत, कॅमेरेच्या आडून लोकांची पिळवणूक केली जाते। रोज शेतकऱ्यांचे लसके तोडले जातात, शेतकऱ्यांना रक्त भाबाळ केलं जातं। ह्या लोकांनी ह्यांना भसण्यारोग झाल्या चोरांना, ह्या कार्यालयामध्ये बसणारे सगळे चोर आहेत, ह्यांचा बंदोबस्त शासनाने करावा त्वरित, ही माझी नम्र विनंती। जय शिवराय। आमचे सहकारी मित्र दिलीप लबडे यांना दुपारी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये गेले असतात, त्यांचं काम करून देण्यासाठी एका कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी लाचेची मागणी केली। हे वृत्तांत सांगितल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी याचा जाब विचारण्यासाठी कार्यालयात गेलो असता सदर कर्मचारी हा कार्यालयातून पळून गेला होता। हा कर्मचारी कुठे गेला आहे, आम्ही इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी शासकीय कामकाजाकरता काष्टी या ठिकाणी गेल्याचं आम्हाला खोटं सांगितलं। त्यानंतर आम्ही त्यांचं हालचाल रजिस्टर कुठे आहे याची मागणी केली की तो त्या ठिकाणी हालचाल रजिस्टर नोंद करून शासकीय कामासाठी काष्टीला गेला असेल, परंतु तब्बल 15 ते 20 मिनिटं सर्व कपाट शोधल्यानंतर त्यांना एक कोरं हालचाल रजिस्टर सापडले की ज्याच्यावरती कुठल्याही कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची पुढे बाहेर कामासाठी गेल्याची नोंद सापडली नाही आणि हे कोरं रजिस्टर होतं आणि याच्या पाठीमागचे त्यांना मला दुसरं एखादं रजिस्टर असेल दाखवा, एकही रजिस्टर त्यांच्याकडे कार्यालयात उपलब्ध नाही। असं असताना सुद्धा, असा प्रकार चालू असताना सुद्धा ह्या ऑफिस मधले दुसरे अधिकारी त्या ठिकाणी त्यांचं शिंगाडे साहेबांनी एक 70 ते 75 वर्षाच्या वयोवृद्ध दाखवून आमच्या डोळ्यासमोर 150 रुपयाची लाच घेऊन त्या ठिकाणी खिशात घातली। मग ही लाच घेऊन खिशात घातली म्हणलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार आला असता आपण त्या ठिकाणी तक्रार द्यावी। सीसीटीव्ही कॅमेऱ्याबद्दल विचारलं असता सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी बंद असल्याचं सांगितलं जातंय। मग सीसीटीव्ही कॅमेरे एवढे दिवस बंद आहेत, मग ते चालू करण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला, काय पत्रव्यवहार केला का, वरिष्ठांकडे मागणी केली असं विचारलं असता प्रशासनाला काही उत्तर देता आलं नाही। प्रशासनाने त्या ठिकाणी पळवापळीची भूमिका घेतली आणि याचा निषेध संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी केलेला आहे आणि ठाम भूमिका घेतलेली आहे की या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून अधिकारी बाहेर निघून जातात, लोकांची त्या ठिकाणी काम करत नाहीत, उघड दिवसा ढवळ्या कार्यालयामध्ये लाच मागितली जाते, काम केलं जातं, लाच घेतल्याशिवाय काम केलं जात नाही आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे हा सगळा प्रकार या ठिकाणी घडतोय। म्हणून संभाजी ब्रिगेडने ठाम भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे या कार्यालयामध्ये सुरू होत नाहीत आणि थंब मशीन या ठिकाणी बसवलं जात नाही तोपर्यंत सदर कार्यालय सुरू करण्यात येऊ नये, अशा प्रकारचं आम्ही निवेदन या ठिकाणी कार्यालयात दिलं आहे। हे निवेदन आम्ही तहसील कार्यालय श्रीगोंदा, पोलीस स्टेशन श्रीगोंदा, याचबरोबर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय साहेब यांच्याकडे आम्ही पाठवत आहोत आणि याच्या उपर आम्ही जिल्ह्याचे भूमी अधीक्षक साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलं सीसीटीव्ही कॅमेरे चालू होईपर्यंत थंब बसेपर्यंत आम्ही सगळं कार्य सुरू करणार नाहीत आणि एवढं होऊ नये त्यांनी जर
हे डावलून जर कार्यालय सुरू केलं आणि त्याच्यामध्ये उद्रेक होऊन जर उद्या या ठिकाणी काही प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. दरम्यान या सर्व आरोपांचे संबंधित विभागाकडून खंडन करण्यात आले आहे. परिरक्षण भूकरमापक अधिकारी अविनाश ठोकळ यांनी कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी करण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं. कार्यालयाकडून कोणतीही बेकायदेशीर मागणी करण्यात आलेली नाही. आमच्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असल्याचा ठोकळ यांनी म्हटलं आहे. मी अविनाश निवृत्तीनाथ ठोकर, परिरक्षण भूमापक उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय चलवंदा. आज रोजी सकाळी 10 वाजता नवीन जे कर्मचारी जॉईन झालेले आहेत धनंजय विकास गोबरे यांच्या मोजणीसाठी माननीय उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांनी आदेश दिलेला आहे की जे नवीन कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत जुन्या कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांना मदत आणि मार्गदर्शन करायचं असतं. या प्रकरणासाठी मी मोजणी करण्यास गेलो असता. मोजणी आम्ही करून आलेलो आहोत 10 दिवसापूर्वी आणि आज हद्दी दाखवण्यासाठी जायचा असताना अर्जदार लेडीज आहे त्यांचा हा जो व्यक्ती इथे आलाय लबडे नावाचा व्यक्ती जो संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता स्वतःला सांगतो तो इथे आलेला आहे आणि कागद घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्हाला अशा पद्धतीचे हिस्से करून द्या. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की हे आमचं काम नाही, आम्ही फक्त हद्दी पुन्हा दाखवणार, हे जे आहे तुम्ही प्रायव्हेट सर्व्हे करून द्या. फक्त एवढं बोलल्यानंतर त्यांना माहित नाही काय झालं, लगेच अशी कॉलर मारली आणि एवढं हात झाल्यासारखं म्हणले मी तुझ्याकडे बघतो ना, असं करतो तसं करतो. पण लोक तुम्हाला काय करायचं ते करा, पण नियमाप्रमाणे काम होईल तेवढाच विषय झाला. आणि त्यानंतर दिवसभर कोणी काही बोललेलं नाही, आलेलं नाही. मी संध्याकाळी माझे श्रीगोंदाची मोजणी आहे, माझे रितसर दौरा आहे आणि दौऱ्याच्या मोजणीसाठी मी स्थळ पाणी करण्यासाठी श्रीगोंदाला येथे गेले असताना त्यांनी सांगितलं की तू पळून गेला. इथे येऊन ऑफिसमध्ये 10-12 कार्यकर्ते आले. त्यांनी सांगितलं की अविनाश ठोकळ हा पळून गेलेला आहे, लाचेची मागणी केलेली आहे. मी कुठलाही विषय न देता माघारी आलो आणि त्यांच्या समोर त्यांना विचारले की कुठली मागणी केलेली, कसली मागणी केलेली. तर ते जोरजोरात ओरडू सांगत होते की तुम्ही पैशाची मागणी केलेली, अशी कुठलीही प्रकारची मी मागणी किंवा हे केलेली नाही. त्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे. आणि मी स्वतः एक माजी सैनिक आहे. माझी देश सेवेमध्ये 20 वर्ष मी भारतीय सेनेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर भूमी अभिलेखमध्ये आज मला 17 वर्ष होत आलेले आहे. 17 वर्षामध्ये माझा आतापर्यंत भूमी अभिलेखचे संपूर्ण रेकॉर्ड आपण पहा. माझ्या CR मध्ये अधिकाऱ्यांनी 9 मार्क दिलेले आहेत, जे की सर्वांचं कॅरेक्टर वर्षभराचं अवलोकन केलं जातं आणि माझ्यावरती आजपर्यंत कुठलाही म्हणजे आरोप झालेला नाही. लाच घेण्याचा किंवा अधिकाऱ्याशी उलट बोलण्याचा किंवा कुठल्याही प्रकारचा नाहीये. माझं सर्व्हिस बुक आपण चेक करू शकता अशा पद्धतीने. आणि आता मी सध्या रिटायरला आहे, 6 महिने माझे राहिलेले आहेत. मी एकदम इमानदारीने आणि प्रामाणिकपणे या ऑफिसमध्ये काम करत आहे. परंतु अशा पद्धतीचे हे दादागिरी आणि गुंडगिरी या गोष्टीला आम्ही खपून घेणार. यांनी सांगितलं की CCTV कॅमेरे लावा, त्यासाठी आम्ही लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु ही दादागिरीची भाषा आणि दमदेटीची भाषा आम्हाला मान्य होणार नाही. याच्याबद्दल भूमी अभिलेख संघटना सुद्धा आम्ही ग्राउंडमध्ये उतरण्यास तयार आहोत. श्रीगोंदा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील या आरोप प्रत्यारोपामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नेमकी वस्तुस्थिती समोर आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.